नमस्कार. तर डीप लर्निंगमधील PyTorch आपण बघणार आहोत. यामध्ये आपण पहिला डीप लर्निंग जे PyTorchसाठी आपल्याला परिचय काय आहे, त्याची डीप लर्निंगसाठी वापरले जाणारे लोकप्रिय फ्रेमवर्क आहे ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम प्रकल्प आणि मॉडेल विकासासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते, कारण त्याची कोडिंग शैली लवचिक आणि पाय नंबायसारखी असते. तसेच QDF ज्या पद्धतीने GPUवर जलद ट्रेनिंग करण्यासाठी सुविधा देते. PyTorch व्यापकपणे वापरली जाते ती म्हणजे सोपी व सिंटॅक्स सोपी, डिबगिंग सोपी, डायनॅमिक व कॉम्प्युटेशन ग्राफमध्ये रन टाइममध्ये मॉडेलची रचना व NLP साठी उत्तम. GPU समर्थनासाठी QD वापरून जलद ट्रेनिंगसाठी आहे. समुद्र इकोसिस्टम्स, टच विजन, टच ऑडिओ, टच टच सारख्या लायब्ररी आहेत. विशेष ते प्रोडक्शन, टच स्क्रिप्ट, ओनिक सपोर्ट्स, मोठा समुदाय व स्टँडर्ड बहुतेक संशोधन पेपर्समध्ये वापरली जाते. संक्षिप्त परिभाषा ही GPU वेगवान आधारित डीप लर्निंग फ्रेमवर्क आहे, जे टेन्सर, ऑटोग्रेड, मॉड्युलर लेयर्स, ऑप्टिमायझर आणि डायनॅमिक कॉम्प्युटेशन ग्राफ्स वापरून न्यूरल नेटवर्क तयार व ट्रेन करण्यासाठी वापरली जाते. दुसरा याचा परिचय आहे, तर संकल्पना वर्णन आणि PyTorchमध्ये न्यूरल नेटवर्क तयार करण्यासाठी वापरले जाणारे ओपन सोर्स फ्रेमवर्क. टेन्सर्स मल्टी डायमेन्शन आरई GPU गणना करू शकते. ऑटोग्रेड जे वेब प्रोग्रेशनसाठी आपोआप गाईड करणारी प्रणाली आहे, ती एक विकसित केलेली डेव्हलपिंग झालेली लेयर्स आणि ॲक्टिवेशनसाठी टॉर्च.NN साठी वापरली जाते. मॉडेलमध्ये मॉडेल टिप्सून ऑप्टिमम वजन आहे त्याचं करण्यासाठी HGD ॲडम सारखे ऑप्टिमायझर्स, केवढ्या सपोर्ट GPU वापरून उच्च वेगाने ट्रेनिंग, डायनॅमिक ग्राफ प्रोग्राम चालताना ग्राफ तयार होतो. लक्षात कार्यपद्धती याची काय आहे, तर PyTorch कसे कार्य करते. ट्रेनिंग प्रक्रियेमध्ये डेटा टेन्सरमध्ये रूपांतरित करणे. CPU GPU वर टेन्सरमध्ये ठेवला जातो. NN मॉडेल वापरून मॉडेल तयार करण्यासाठी लेयर फॉरवर्ड फंक्शन परिभाषित करते. फॉरवर्ड पासमध्ये इनपुट मॉडेलपासून जाऊन आउटपुट तयार होतो व ग्राफ तयार होतो. लॉस करण्यासाठी मूल्य तुलना करून क्रॉस एन्ट्रॉपी MSE सारखा लॉस काढला जातो. ऑटो ग्रेडियंट नोंदवते. सर्व ऑपरेशन रेकॉर्ड करून ग्रेडियंट काढण्याची तयारी होते. बॅक प्रोग्रेशन लॉस पॅरामीटरसाठी काढली जाते. वजन आदेशासाठी ऑप्टिमायझर स्टेप आहे. ग्रेडियंट रिसेटसाठी झिरो ग्रेड आधीचे ग्रेडियंट साफ केले जातात. अनेक इपोक्सवर पुनरावृत्ती पायऱ्या पुन्हा मॉडेल शिकवले जाते. हे परत नो ग्रेडसाठी बंद करून गती वाढवली जाते. आव्हाने मर्यादा PyTorch काही नाही. मर्यादासाठी मोबाईल तैनाती पद्धती टेन्सर फ्लो पेक्षा कमी प्रगत आहे. शिकायला अवघड आहे. टेन्सर आणि डायनॅमिक ग्राफ समजावे लागते. डायनॅमिक ग्राफ ओव्हरलोड मोठ्या प्रमाणात धीमे होऊ शकते. टॉर्च स्क्रिप्ट ओनिक्स टॉर्चचे वेगवेगळे सीपीयूवर धीमा, फक्त जीपीयूवर सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. ऑनिक्स नेहरा समस्यांना सुसंगतीचे मुद्दे बाह्य साधनांवर अवलंबून आहे. जास्त मेमरीचा वापर आहे. मोठ्या मॉडेलसाठी कमी पडते. वारंवार अपडेट, जुना कोड चालत नाही कधी कधी. तर याचा एकूण सारांश जो पाहिला तर आपण PyTorch हे डीप लर्निंग मधील एक असे फ्रेमवर्क आहे जे टेन्सर, ऑटोग्रेड आणि डायनॅमिक कॉम्प्युटेशन ग्राफ वापरून तयार केली जाते व न्यूरल नेटवर्कमध्ये ट्रेन होते. ट्रेनिंग प्रक्रियेमध्ये फॉरवर्ड जाते, नंतर लॉस कॉम्प्युटेशन वापरले जाते, फंक्शन वापरून बॅकवर्ड होते, वेट अपडेट अशा बायस कंडिशनमध्ये इपॉकवर चालते व संशोधनासाठी लवचिक असते. तरी तैनाती साधने वेगवेगळी आहेत. संसाधन शिकण्याची प्रक्रिया PyTorch थोडी क्लिष्ट आहे. ह्यामुळे वापरणारे फ्रेमवर्क अत्यंत उपयोगी व डीप लर्निंगसाठी ऑटोमॅटिक जगामध्ये AI जगतात वापरली जाणारी महत्त्वाची प्रणाली आहे. धन्यवाद.